होळीला नारळ का जाळतात जाणून घ्या अचूक विधी, सिद्ध मंत्र आणि शुभ मुहूर्त. नारळाला हिंदू संस्कृतीत अत्यंत मंगलदायी मानले जाते. नारळावर असलेले 3 डोळे हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणांचे आणि भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात. शास्त्रामध्ये नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष अशी उपमा देण्यात आली आहे. दक्षिण भारतात तर नारळाला समृद्धीचे प्रतीक म्हणून हरा सोना अर्थात हिरवे सोने म्हटले जाते. त्यामुळे पूजेत आणि कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर अनिवार्य असतो. होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात, अशी दाट श्रद्धा आहे. होळीच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळते आणि प्रलंबित कामे मार्गी लागतात. डोक्यावर असलेला कर्जाचा मोठा भार हळूहळू कमी होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. होलिका दहनाच्या दिवशी नारळासोबत कापूर जाळल्यास घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, दृष्ट आणि आजारपण नष्ट होते. नारळ अग्नीत जाळण्याने तो अर्पण करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देवी देवतांचे तसेच पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. होलिका दहनाच्या दिवशी घरातून एक नारळ हातात घ्यावा. नारळ हातात धरताना त्याची शेंडी अर्थात वरचा भाग नेहमी बाहेरच्या बाजूने असावी. हा नारळ संपूर्ण घरातून फिरवून घ्यावा, जेणेकरून घरातील सर्व नकारात्मकता त्यात सामावली जाईल. त्यानंतर शुभ मुहूर्तावर हा नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा. नारळ घरातून फिरवताना आणि अग्नीत अर्पण करताना अत्यंत श्रद्धेने पुढील सिद्ध मंत्राचा जप करावा. ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशयः. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करू शकता. या मंत्राच्या प्रभावाने घरातील सर्व बाधा दूर होऊन धनधान्य आणि सुखशांती लाभते. यंदा होलिका दहनाच्या तारखेबाबत पंचांगात थोडा संभ्रम होता, कारण 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेसोबतच चंद्रग्रहण येत आहे. चंद्रग्रहणाच्या सावताखाली होलिका दहन करणे अशुभ मानले जाते. या कारणास्तव महाराष्ट्रात आणि बहुतांश ठिकाणी होलिका दहन 2 मार्च रोजीच केले जाईल. होलिका दहन शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:22 रात्री 8:50 तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.